नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात जी की TET एक्झाम 2026साठी मित्रांनो आपण आज जे की संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. मित्रांनो बघा, आपल्या परीक्षेला बघा की शेवटचा एक दिवस फक्त उरलेला आहे आणि मित्रांनो जर तुमचा अजूनही अभ्यास झाला नसेल तर मित्रांनो बघा, आपला आजचा संपूर्ण भाग बघा शेवटपर्यंत अवश्य अभ्यास करा, कारण मित्रांनो तुमचे आजच्या व्हिडिओच्या मार्फत जवळपास 90+ गुण मित्रांनो फिक्स होणार आहेत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच वही पेन घ्या, संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या आणि मित्रांनो घेणाऱ्या आता एकच दिवस उरला येणाऱ्या बघा 12 ते 15 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर करून घ्या आणि मित्रांनो येणाऱ्या पुढच्या 12 तासामध्ये रिव्हिजन करून घ्या. ओके, प्रश्न पहिला बघा आता, द्राक्षात कोणते आम्ल असते? मित्रांनो बघा, द्राक्षामध्ये बघा जे की क्रमांक अ जे की टार्टारिक आम्ल असते. ओके, पुढे सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहेत? मित्रांनो बघा, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र हे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब जे की कॅनडा या देशाच्या घटनेवरून मित्रांनो घेण्यात आलेले आहेत. पुढे मंत्रिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्री परिषद बघा मित्रांनो मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसांपर्यंत वैध राहते? मित्रांनो मंत्रिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसांपर्यंत वैध राहते? तर बघा जी की क्रमांक 6 महिने. पुढे प्रार्थना समाजाची तत्वे खालीलपैकी कोणती आहेत? मित्रांनो बघा, प्रार्थना समाजाची तत्वे ही कोणती आहेत? ऐक्येश्वरवाद, अवतार कल्पना चुकीची, सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे की मानव जातीच्या सेवेसाठी योग्य काम करणे. तर मित्रांनो बघा, प्रार्थना समाजाची तत्व ही फक्त ऐक्येश्वरवाद आणि जी की अवतार कल्पना चुकीची आहेत. ओके, म्हणजे मित्रांनो बघा जे की पर्यायी उत्तर जे की 4 फक्त अ आणि ब बरोबर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुन्हा उपनिषदे म्हणजे काय? मित्रांनो बघा, उपनिषदे म्हणजे काय? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ जे की गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान म्हणजे बघा जे की मित्रांनो उपनिषदे. पुढे महाराष्ट्राच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणती नैसर्गिक सीमा नाही? मित्रांनो बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणती नैसर्गिक सीमा नाही? तर ती म्हणजे मित्रांनो जे की अरबी समुद्र नाही. ओके, बघा याला सोडलं मांजरा डोंगर, तेरेखोल नदी आणि चिकोडी रांग हे बघा मित्रांनो तीनही बघा जी की नैसर्गिक सीमा महाराष्ट्राच्या जी की दक्षिणेस मित्रांनो आहेत. ओके, म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब अरबी समुद्र हे असणार आहे. बघा, मोहम्मद गझनीने भारतावर एकूण किती स्वाऱ्या केल्या? मित्रांनो बघा, मोहम्मद गझनीने भारतावर आपल्या एकूण जे की क्रमांक 17 स्वाऱ्या केल्या होत्या. पुन्हा अनेर ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मित्रांनो बघा, अनेर ही जी नदी आहे मित्रांनो कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड तापी या नदीची उपनदी आहे. कुंचिकल धबधब्याची एकूण उंची किती मीटर आहे? मित्रांनो बघा, कुंचिकल या धबधब्याची एकूण उंची ही बघा जे की क्रमांक अ जे की 455 मीटर इतकी आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. पुन्हा ब्राह्मणवेल, मित्रांनो बघा, ब्राह्मणवेल हा पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? मित्रांनो बघा, ब्राह्मणवेल हा जो पवन ऊर्जा प्रकल्प आहे बघा जे की क्रमांक ब धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. आता मित्रांनो बघा, आपल्या परीक्षेला शेवटचा एक दिवस उरलेला आहे. ओके, आणि मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या परीक्षेसाठी आपण एक मोस्ट बघा जे की PYQ 5000+ अशा प्रश्नांचा महाटोकळा लॉन्च केलेला आहे. ओके, जर तुम्ही अजूनही अभ्यास केला नसेल तर मित्रांनो लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या, कारण खरेदी करण्यासाठी मित्रांनो बघा तुम्हाला काहीच गरज नाही, फक्त आणि फक्त 7414 939007 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त मित्रांनो 150 रुपये पे करून तुम्हाला नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करायचे आहे. ओके, स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या, कारण आता एक दिवस उरला आहे बघा मित्रांनो. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपला हा महाटोकळा जे की एक अत्यंत उपयुक्त असं साधन ठरत आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, पुढे सलीम अली पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो बघा, सलीम अली पक्षी अभयारण्य हे बघा जे की क्रमांक अ जे की गोवा या राज्यामध्ये आहे. उत्तर भारतीय मैदानात प्रामुख्याने कोणते वारे आढळतात? तर मित्रांनो बघा जे की उत्तर भारतीय मैदानामध्ये प्रामुख्याने जे की क्रमांक ब लू वारे मित्रांनो आढळून येतात. पुढे
पहाटेचा तारा असे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? मित्रांनो बघा, पहाटेचा तारा असे बघा जे की क्रमांक जे की शुक्र या ग्रहाला मित्रांनो म्हटलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक अष्टविनायक मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बघा, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक अष्टविनायक मंदिरे हे बघा जे की क्रमांक पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातला जे की सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग हा बघा जे की NH 548 म्हणजे मित्रांनो नॅशनल हायवे जे की 548 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुन्हा, केंद्र सरकारने राज्यातील कोणत्या जमातींना आदिम जमाती म्हणून घोषित केले आहे? तर मित्रांनो बघा जे की कातकरी, माडिया, गोंड आणि कोलम. ओके, म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक पर्याय उत्तर जे की 2 अ, ब आणि क बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारने मित्रांनो बघा की केंद्र सरकारनं आपल्या राज्यातील कातकरी, माडिया, गोंड आणि कोलम या 3 जातींना बघा की मित्रांनो या 3 आदिवासी जातींना बघा की आदिम जमाती म्हणून घोषित केलेलं आहे. पुढे, रंग आंधळेपणा हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती कोणत्या 2 रंगांमध्ये फरक करू शकत नाहीत? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक लाल आणि हिरवा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. धातूला ठोकल्याने त्याचा पातळ पत्रा तयार होतो या गुणधर्माला काय म्हणतात? मित्रांनो, धातूला ठोकल्याने त्याचा पातळ पत्रा तयार होतो या गुणधर्माला बघा की क्रमांक ड जी की वर्धनीयता मित्रांनो असे म्हणतात. स्पंज हा प्राणी कोणत्या संघात येतो? मित्रांनो बघा, स्पंज हा जो प्राणी आहे बघा जे की क्रमांक अ जे की पोरीफेरा या मित्रांनो बघा जे की संघामध्ये येणारा प्राणी आहे. आता, कॅल्शियम ऑक्सलेट मित्रांनो बघा, कॅल्शियम ऑक्सलेट सारख्या क्षारांचे खडे वृक्क व मूत्र मार्गात तयार झाल्यास कोणता आजार होतो? मित्रांनो बघा, कॅल्शियम ऑक्सलेट यासारख्या क्षारांचे खडे वृक्क आणि मूत्र मार्गात बघा तयार झाल्यास मित्रांनो जी की क्रमांक ब बघा मुतखडा बघा जी की हा मित्रांनो आपल्याला आजार होतो किंवा रोग होतो. पुढे, वार्धाक्य हा आजार बघा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? मित्रांनो, वार्धाक्य हा आजार बघा जे की क्रमांक अ जे की क या जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा आजार आहे. राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो बघा, राष्ट्रीय डॉल्फिन दिवस हा बघा जे की क्रमांक ब जे की 5 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. पुढे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कधी अस्तित्वात आला? मित्रांनो बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा हा बघा जे की कधी, तर 1962 या वर्षी मित्रांनो बघा जे की अस्तित्वात आलेला कायदा आहे. घटनेच्या कोणत्या कलमानुसार किंवा कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो या ठिकाणी बघा जे की क्रमांक ड कलम 165 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 25वा, पुणे येथे पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह कोणी केला? मित्रांनो बघा, पुणे या ठिकाणी पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह कोणी केला? तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक अ जे की विरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, स्त्री धर्मनीती मित्रांनो बघा, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो बघा, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ बघा जे की क्रमांक ब जे की पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला आहे. हैदराबाद संस्थानातील स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा कोण? मित्रांनो बघा, हैदराबाद या संस्थानातील जे की बघा, तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की क्रमांक जे की नांदेडचे गोविंदराव पानसरे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, पुढे 1 मिनिट. हां, भारतात सर्वात कमी सागर किनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये सर्वाधिक बघा जे की कमी मित्रांनो जे की समुद्र किनारा बघा जे की मित्रांनो कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तर तो म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ड गोवा या राज्याला मित्रांनो लाभलेला आहे. पुन्हा, एकूण किती अक्षवृत्ती आहेत? मित्रांनो बघा, एकूण जे की क्रमांक अ बघा जे की 181 इतके मित्रांनो अक्षवृत्ती आहेत. पुढे, 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या भाषांना जे की भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे? तर मित्रांनो बघा, जे की मराठी, पाली, संस्कृत, बंगाली आणि आसामी या मित्रांनो बघा जे की 5 भाषांना जे की 2024 मध्ये अभिजात दर्जा मित्रांनो प्राप्त झालेला आहे. खालीलपैकी कोणती जोडी दीर्घस्वरांची आहे? तर मित्रांनो बघा जी की दीर्घस्वरांची जोडी ही जे की आ आणि ई ही मित्रांनो असणार आहे. बघा पुढे 1 मिनिट. हां, तुरट या शब्दाची जात ओळखा. मित्रांनो बघा, तुरट या शब्दाची जात ही बघा जी की क्रमांक ब विशेषण ही मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी असणार आहे.
आता जे शब्द बघा मित्रांनो, विशेषण म्हणजे काय, जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्याची व्याप्ती मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हणतात. जसं की उदाहरणार्थ गोड, सुंदर, चांगला, आंबाट, कडू, पाच, मोठा, लहान किंवा तुरट इत्यादी. ओके. पुन्हा देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते? तर मित्रांनो बघा, देव या शब्दाचं अनेक वचन बघा जे की देव या स्वरूपातच होतं. ओके. याच्या मित्रांनो नावामध्ये काही मुळात बदल होत नाही. पुढे पान हा शब्द कोणता आहे? मित्रांनो बघा, पान हा कोणता शब्द आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड बघा जे की तद्भव शब्द आहे. पुढे खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? तर मित्रांनो बघा, फारसी या भाषेतून बघा जे की आपल्या मराठीमध्ये आलेला शब्द हा बघा जे की क्रमांक अ जे की दुकान हा शब्द मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. पुढे पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. तर मित्रांनो बघा, पंकज या शब्दाचा योग्य अर्थ हा बघा जे की क्रमांक ब चिखलात जन्मलेला असा होतो. पुढे गोष्ट पैशा पाण्याची प्रसिद्ध बघा मित्रांनो, गोष्ट पैशा पाण्याचे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो गोष्ट पैशा पाण्याचे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिलं? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो प्रफुल्ल वानखेडे. आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता खालीलपैकी योग्य जोडी कोणती? तर मित्रांनो पक्ष्यांचा घोष बरोबर. ओके. उंटांचा कळप, हरणांचा थवा की फुलाधरणाचा तातवा. तर यापैकी मित्रांनो बघा योग्य जोडी म्हणजे कोणती बरोबर जोडी? तर ती म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ड जे की फुलाधरणाचा ताटवा ही मित्रांनो बघा जी आपली योग्य जोडी असणार आहे. ओके. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी मित्रांनो बघा, पक्ष्यांचा घोष नसून थवा असतो, उंठांचा कळप नसून मित्रांनो तांडा असतो, उंटांचा असतो तांडा, आणि हरणांचा असतो थवा नसून आणि हरणांचा थवा नसून कळप असतो. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो. तर या ठिकाणी बघायचे की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की योग्य जोडी फुलाधरांचा ताटवा ही असणार आहे. दोषांवर विनोदी पद्धतीने केलेली टीका म्हणजे पुढीलपैकी काय? मित्रांनो बघा, दोषांवर विनोदी पद्धतीने केलेली टीका म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो अ जे की विडंबन होय. लक्षात ठेवा. पुन्हा एक मिनटं. हां खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी शर्तीची बघा लढत देऊन निजामाचा पराभव केला या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. मित्रांनो बघा, खर्ड्याच्या लढाईमध्ये मराठ्यांनी शर्तीची लढत देऊन निजामाचा पराभव केला या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार हा बघा जे की क्रमांक ब शिकस्त करणे असा होतो. पुढीलपैकी चुकीची जोडी निवडा. हे विचार बघा मित्रांनो एक मिनटं. हे विचार न करता ठेवलेली श्रद्धा. मित्रांनो बघा, विचार न करता ठेवलेली श्रद्धा म्हणजे सद्भावना. एकाच वेळी बघा, एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष देणारा म्हणजे अष्टावधानी. दुसऱ्याच्या म्हणण्यावर लगेच विश्वास ठेवणारा अल्पकानी की ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा अजानभाव. तर मित्रांनो यापैकी चुकीची जोडी ही की बघा, हे विचार न करता ठेवलेली श्रद्धा म्हणजे सद्भावना ही बघा जी असणार आहे. कारण मित्रांनो बघा, विचार न करता ठेवलेली श्रद्धा मित्रांनो सद्भावना नसून अंधश्रद्धा असते. म्हणून आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर हे बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा, उडदामाजी काळे गोरे काय निवडावे निवडणार. मित्रांनो उडदामाजी काळे गोरे काय निवडावे निवडणार या म्हणीचा अर्थ काय? तर मित्रांनो या म्हणीचा अर्थ बघा जे की क्रमांक बरे वाईट सर्वत्र असते असा होतो. वेगळा समानार्थी शब्द शोधा. मित्रांनो बघा, आता वेगळा यापैकी समानार्थी शब्द हा कोणता? तर तो म्हणजे बघा जे की शशी. हा का? तर मित्रांनो बघा, शशी हा बघा जे की चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे म्हणून वेगळा शब्द आहे. आणि पृथ्वी, क्षमा आणि अवनी हे तीनही शब्द मित्रांनो बघा की हे तीन वेगळे समानार्थी शब्द आहेत. ओके. आणि या मित्रांनो शब्दांपैकी वेगळा हा शब्द बघा की शशी असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? अंगतुक आमंत्रित बरोबर आहे, आळशी उद्योगी बरोबर आहे, ऊर्ध्व उधर अधर बरोबर आहे व उच्च सैल बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे जीवन शिक्षण बघा मित्रांनो, जीवन शिक्षण विद्या मंदिर मूल्य रघुत्तम बघा मित्रांनो, या शब्दांमध्ये एकूण किती शब्द शुद्ध आहेत? तर मित्रांनो बघा जे की या शब्दांमध्ये एकूण किती शब्द बघा जे की मित्रांनो शुद्ध आहेत? तर ते म्हणजे बघा जे की फक्त म्हणजे 2 शब्द बरोबर आहेत. ओके. लक्षात ठेवा. तर ते कोणते कोणते? एक जीवन आणि दुसरं विद्या. लक्षात असू द्या. ओके. पुन्हा विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. मित्रांनो बघा, विरुद्धलिंगी नसलेली जोडी ही बघा जे की क्रमांक ब ची वाघ मुरळी ही असणार आहे. ओके. हिला सोडलं उंट सांगणे विरुद्धलिंगी बरोबर आहे, मोर लांडोर विरुद्धलिंगी बरोबर आहे,
व पुन्हा नर नारी हे देखील विरुद्धलिंगी बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो आता विरुद्धलिंगी नसलेली जोडी ही वाघ आणि मुरळ ही असणार आहे. पुढे बाबांनी यात्रेतून खेळणी आणली या वाक्यातील नी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक तृतीय विभक्तीचा आहे. सज्जन हा या शब्दातील संधी प्रकार ओळखा. तर मित्रांनो सज्जन या शब्दातील संधी प्रकार हा बघा जे की क्रमांक ड व्यंजन संधी होतो. म हा कोणता वर्ण आहे? तर मित्रांनो बघा म हा कोणता वर्ण आहे? तर बघा जे की क्रमांक अ जे की ओष्ठ्य वर्ण आहे. जे की लक्षात मित्रांनो तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. नेहा पुस्तक वाचत असते. मित्रांनो बघा नेहा पुस्तक वाचत असते वाक्याचा काळ ओळखा. तर मित्रांनो बघा नेहा पुस्तक वाचत असते या वाक्याचा काळ हा बघा जे की क्रमांक ब रीती वर्तमान काळ असा होतो. ओके पुढे बघा आता. तर बघा गोल्या घुबड हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे या प्रकारचा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो गोल्या घुबड हे बघा जे की विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं मित्रांनो टोपण नाव आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मित्रांनो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या ओवी कोणाच्या आहेत? तर बघा जे की क्रमांक ब संत तुकाराम महाराजांच्या आहेत. पुढे खालीलपैकी कोणते आदत्त स्वर आहेत? मित्रांनो बघा आदत्त स्वर हे बघा जे की फक्त जे की क चे मित्रांनो ॲ आणि अ. आता बघा आदत्त स्वर म्हणजे कोणते? मित्रांनो बघा जे की दुसऱ्या लिपीतून आपल्या लिपीमध्ये घेतलेले स्वर म्हणजे मित्रांनो जे की आदत्त स्वर असतात. पुढे ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? तर मित्रांनो बघा ळ हा जो वर्ण आहे बघा जे की क्रमांक ड मित्रांनो मूर्धन्य या प्रकारातला आहे. परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. यातील बघा जे की अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो बघा जे की अधोरेखित कोणत्या शब्दाला केलंय? तर हे या शब्दाचा मित्रांनो बघा जे की सर्वनामाचा प्रकार कोणता असेल तर तो म्हणजे जे की क्रमांक अ मित्रांनो दर्शक सर्वनाम. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे आता दर्शक सर्वनाम कसा ओळखायचा? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. जसं की उदाहरणार्थ हा ही हे ह्या ही तो ती ते त्या ती. ओके लक्षात ठेवा. आता ये जा उठ बस या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदांना काय म्हणतात? मित्रांनो ये जा उठ आणि बस या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदांना जे की क्रमांक ब सिद्ध क्रियापद असे मित्रांनो म्हणतात. पुढे बघा राणी झाडाला पाणी घालत होती. मित्रांनो बघा राणी झाडाला पाणी घालत होती या वाक्यातील काळ ओळखा. मित्रांनो बघा आता राणी झाडाला पाणी घालत होती. होती मला की तर भूतकाळ आलं परंतु मित्रांनो आता बघा त होती म्हणजे आलंय की नाही या ठिकाणी शेवटी त होती आलंय म्हणजे मित्रांनो हे बघा जे की अपूर्ण भूतकाळ असणार आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक क अपूर्ण भूतकाळ आहे. दुरून बाहेरून समोरून बघा दुरून बाहेरून समोरून ही कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहेत? तर मित्रांनो हे बघा जे की क्रमांक ड क्रियाविशेषण साधित प्रकाराची मित्रांनो बघा की ही अव्यय आहेत. ताळा हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे? तर मित्रांनो ताळा हा जो शब्द आहे हा बघा जे की मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये जे की क्रमांक अ तेलुगू या भाषेतून आलेला शब्द आहे. विमानांचा या शब्दासाठी योग्य जे की मित्रांनो समूहदर्शक शब्द सुचवा. तर विमानांचा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द हा बघा जे की ताफा मित्रांनो असणार आहे. पुढे एक मिनिट ग्रंथात मागावून मित्रांनो इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा. तर मित्रांनो ग्रंथात मागावून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द हा बघा जे की क्रमांक प्रक्षिप्त हा या ठिकाणी असणार आहे. गंगेत घोडे न्हाणे. मित्रांनो बघा गंगेत घोडे न्हाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर गंगेत घोडे न्हाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ हा बघा जे की क्रमांक ब योजलेले काम कसे बसे पार पाडणे असा होतो. एखाद्याचा डाव त्याच्यावरच पलटविण्याचे कृत्य या अर्थाकाठी अचूक मन ओळखा. मित्रांनो बघा एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थाकाठी अचूक मन कोणती? तर ती म्हणजे बघा जे की क्रमांक गुरुची विद्या गुरुला फळली. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर बघा मित्रांनो स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा बघा जे की क्रमांक ड कृश हा मित्रांनो असणार आहे. लक्षात असू द्या. खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द निवडा. तर मित्रांनो बघा खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द
हा बघा जे की क्रमांक जे की कालवड हा मित्रांनो असणार आहे, जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. वल्लरी बघा, वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो बघा, वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द हा बघा जे की क्रमांक लता असा होतो. शुद्ध शब्द ओळखा. निलिमा हा शब्द मित्रांनो आपल्याला ओळखायचा आहे. तर यापैकी मित्रांनो शुद्ध शब्द हा बघा जे की क्रमांक 3चा, क जे की न ला दुसरी विलांटी आणि ल ला पहिली विलांटी. ओके. आणि शेवटी मला का नामा म्हणजे निलिमा आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. खालीलपैकी कोणते चिन्ह बघा जे की मानवी भावना व्यक्त करते? तर मित्रांनो बघा, मानवी भावना व्यक्त करण्याचं चिन्ह हे बघा जे की क्रमांक मित्रांनो अवतरण चिन्ह आहे. पुढील वाक्यांचे संयुक्त वाक्य बनवा. विजेची टंचाई आहे म्हणून बाहेर नियमन करावे लागते. बघा मित्रांनो, विजेची टंचाई आहे, बाहेर नियमन करावे लागते. याचं संयुक्त वाक्य म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक विजेची टंचाई आहे म्हणून बाहेर नियमन करावे लागते हे मित्रांनो असणार आहे. आता जसं की स्पष्टीकरण बघा. 2 किंवा अधिक केवळ वाक्य बघा, 2 किंवा अधिक केवळ वाक्य आणि व अथवा किंवा म्हणून पण परंतु परी असे इतका एवढा सबब यासारख्या प्रधान सूचक उभ्यानवी अवयांनी जोडली गेली तर संयुक्त वाक्य बनतात. मित्रांनो जे की या प्रकारे मित्रांनो स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढील समासाचा विग्रह करा. निळखंड या समासाचा मित्रांनो विग्रह हा बघा जे की क्रमांक ब, निळा आहे कंठ ज्याचा असा तो मित्रांनो बघा की असा याचा विग्रह होतो. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो जे की क्रमांक ब बघा आपल्या प्रश्नाचं जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. आता त्रिभुवन पंचपाळी नवरत्न ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर मित्रांनो बघा, त्रिभुवन पंचपाळी नवरत्न ही बघा की कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर बघा जी की क्रमांक द्विगु समासाची उदाहरणे आहेत. पुढे आरती प्रभू याचे मूळ नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आरती प्रभू याचं मूळ नाव हे बघा जे की क्रमांक ब, चिंतामण त्र्यंबक खानोलकर असं आहे. पुढे युनिसेफ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, युनिसेफ हा जो दिवस आहे बघा जी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा जे की क्रमांक 11 डिसेंबर या दिवशी मित्रांनो साजरा केला जातो. लक्ष्मण माने यांच्याशी खालीलपैकी कोणती कादंबरी निगडीत नाही? मित्रांनो बघा, लक्ष्मण माने यांच्याशी बघा की कोणती कादंबरी निगडीत नाही? तर ती म्हणजे जे की क्रमांक ड कापूस काळ. ओके, ही लक्ष्मण माने यांच्याशी मित्रांनो जी की कादंबरी निगडीत नाही. ओके, हिला सोडलं उपरा, पालावरचं जग आणि भटक्याचे बारुले मित्रांनो तीनही बल कादंबऱ्या जी की मित्रांनो लक्ष्मण यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड कापूस काळ. लक्षात ठेवा. विक्रम साराभाई स्पेस सेंटर म्हणजे VSSC चे मुख्य कार्य काय आहे? तर मित्रांनो बघा की VSSC म्हणजे जे की विक्रम साराभाई स्पेस सेंटरचं कार्य, मुख्य कार्य बघा जे की प्रक्षेपण वाहनांचे डिझाईन आणि विकास हे मित्रांनो आहे. ओके, पुढे बघा. सवाई मानसिंग बघा मित्रांनो, सवाई मानसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो बघा, सवाई मानसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बघा जे की क्रमांक ब जे की जयपूर या ठिकाणी आहे. लसिका पेशीच्या कर्करोगाला काय म्हणतात? मित्रांनो बघा, लसिका या पेशीच्या जे की कर्करोगाला मित्रांनो काय म्हटलं जातं? तर बघा जे की क्रमांक लिम्फोमा या आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर होणार आहे. खालीलपैकी कोणती जीवनसत्व मेधात विरघळतात? तर मित्रांनो बघा, मेधामध्ये जे की विरघळणारी बघा जीवनसत्व ही बघा जे की क्रमांक ड, अ, इ, के आणि ड ही मित्रांनो असणार आहेत. बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बघा जे की क्रमांक ड, अ, इ आणि के ही ड. ओके, लक्षात ठेवा. शेंगावरील वनस्पतींच्या मित्रांनो बघा, शेंगावरील वनस्पतींच्या मुळाशी सहजीवन पद्धतीने नायट्रोजनचे स्थितीकरण करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक अ जे की रायबोजियम आपल्या प्रश्नाचं ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार असेल. पाव व केक फुगविण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर मित्रांनो पाव आणि केक फुगविण्यासाठी बघा जे की क्रमांक बचा जे की यीस्टचा मित्रांनो यीस्टचा वापर केला जातो. की यीस्ट. झुरळाचे हृदय किती कप्प्यांचे असते? तर मित्रांनो बघा, झुरळाचं हृदय हे बघा जे की क्रमांक 13 कप्प्याचं असतं. कृषीविषयक पहिली जनुकीय परिवर्तित वनस्पती कोणती आहे? तर मित्रांनो कृषीविषयक पहिली जनुकीय परिवर्तित वनस्पती ही बघा जी की क्रमांक ब टोमॅटो ही आहे. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी कधीपासून झाली? तर मित्रांनो बघा, GST म्हणजे वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी ही बघा जी की क्रमांक क जी की 1 जुलै
एकूण 2017 बघा मित्रांनो पासून झालेली आहे. ओके, जी की 1 जुलै 2017 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जपानच्या अंतराळ संस्थेचे नाव काय? तर मित्रांनो बघा जी की जपानच्या अंतराळ संस्थेचं नाव हे जी की जाक्सा आहे. नासा हे अमेरिकेच्या अंतराळ संस्थेचं नाव, इस्रो आपल्या भारताच्या अंतराळ संस्थेचं नाव आणि रॉस कॉस्मॉस हे बघा की रशिया या देशाच्या मित्रांनो बघा की अंतराळ संस्थेचं नाव आहे. बघा लक्षात असू द्या किंवा ठेवून घ्या, बघा लिहून घ्या. तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प अमेरिकेच्या मदतीने कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? मित्रांनो तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प बघा जी की अमेरिकेच्या मदतीने जे की क्रमांक बघा जी की 1969 या वर्षी सुरू करण्यात आला होता. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर बघा जी की क्रमांक ब मित्रांनो बोर हा व्याघ्र प्रकल्प आहे. पश्चिमी वाऱ्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो बघा पश्चिमी वाऱ्यांना बघा जी की क्रमांक क जे की प्रति व्यापारी वारे या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ कुठे स्थापन केले गेले? तर मित्रांनो जी की क्रमांक ड जी की नाशिक आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुन्हा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कुठे झाली किंवा कोणी केली या प्रकारचा प्रश्न विचारला तर इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना बघा जी की क्रमांक वल्लभभाई पटेल यांनी मित्रांनो केलेली आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जी की क्रमांक अ आहे. पुढे शेवटचा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कुठे झाला? तर मित्रांनो बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म हा बघा जे की क्रमांक ब बघा जे की शेरवली या ठिकाणी मित्रांनो झालेला आहे. ओके, तर बघा लक्षात असतं. मित्रांनो आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की बघा महात्मा फुले यांचा जन्म जे की कोणत्या ठिकाणी झाला या प्रकारच्या बघा मित्रांनो प्रश्नाचं उत्तर जे की तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो बघा व्हिडिओ आवडला असेल आपला हा तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. समजा तुम्ही अजून आपल्या चॅनलला ठिकाणी सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा का नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.